पुढची बातमी पाहूयात। टिटवाळ्यानंतर आता कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते। कल्याणमधील बेतुरकर पाडा परिसरात भटक्या कुत्र्यांनी 8 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केलाय। वारंवार तक्रारी करून देखील केडीएमसीचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। कालपासून ही दुसरी घटना आहे। कुत्रा आला मागून, याच्यावर ते झपाटला, नंतर तोंडावर पूर्ण फाडून दिले आणि गुप्त अंगावर। हा, गुप्त अंगावर झपाटला नाही त्यांनी, असा करून असं बाईट केली। हा, डोंबिवली महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्या कारणाने त्या ठिकाणी हे भटके कुत्रे लहान मुलांना, मोठ्या माणसांना आणि महिलांना चावतात। वारंवार महापालिकेमध्ये ते नागरिक तक्रार करतात, परंतु प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। याचा हे छोटा मुलगा आहे, ही घटना आहे। परवा दिवशी एक मोठ्या मुलाची घटना झाली। त्याच्या अगोदर एक दिवस आंबेडकर नगरमध्ये दीपक भालेराव यांच्या तिथे पण अशीच घटना झाली, लहान मुलांना चावला होता। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलून मी सांगितलं की हे डॉग व्हॅन ह्या ठिकाणी कार्यरत करा, परंतु प्रत्यक्षात कार्यरत होत नाही। आणि जे अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांना जर का आम्ही बोललो की त्यांना राग येतो, त्यांच्या कॅबिनही बंद होतात। मग एसी कॅबिनमधून बसून जर का प्रशासन काम करत असेल तर मग सामान्य जनतेचे अशा प्रकारचे हाल होणार। जनतेला कोणी कैवारी आहे की नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि महापालिकेचे आयुक्त महोदय आहेत त्या तर जनतेच्या प्रश्नाकडे टोटल दुर्लक्ष करतात। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमजद खान आहेत। अमजद, काल टिटवाळ्यात एक घटना घडली ज्यात महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आणि ती महिला गंभीर जखमी झाली होती, आणि आता तोच प्रकार समोर आलाय। कल्याणमध्ये सुद्धा भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते। अतिशय धक्कादायक प्रकारे कल्याण डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत आणि काही भागात तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। काल टिटवाळामध्ये भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला। त्या महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना कल्याणमध्ये ही दुसरी घटना घडली आहे। कल्याण पश्चिमेतील बैतुरकर पाडा परिसरात ट्युशन हून परत येताना एका 8 वर्षीय मुलगा आहे अथर्व श्रीवास, त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्याच्या ओठाला आणि गुप्तांगाला दुखापत झाली आहे। या प्रकरणात वारंवार नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रार केली जाते, मात्र महापालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत आणि याबाबत उद्या नागरिक आंदोलन देखील करणार आहेत। मात्र या जे घटना सुरू आहे, भटक्या कुत्र्यांची जी दहशत आहे ते कमी करण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दीपाली, नक्कीच धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।